नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, सध्या GSTचा रेट कमी केलेला आहे। तर बघा, फोर व्हीलरच्या दुकानात, फोर व्हीलरच्या शोरूममध्ये किती गर्दी आहे। म्हणजे आपण काय करतो, पैसे कमवतो आणि खर्च करतो। मित्रांनो, हे बऱ्याच जणांचं असंच उदाहरण आहे आणि हे प्रमाण वाढत आहे। मित्रांनो, हे स्वतःसाठी घातक आहे। चांगलं काय वाईट काय हे बऱ्याच लोकांना 99% लोकांना वेळ निघून गेल्यास लक्षात येतं। मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतोय, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आपण बचत केली पाहिजे, कारण आयुष्य संपतं, खर्च होतोय, रोज आयुष्य पैसे कमायचा पिरियड कमी होतोय, महागाई वाढते, जिम्मेदारी वाढतात आणि एक दिवस जगायला पैसे राहत नाहीत। आणि हे जर गंभीर उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही आश्रमामध्ये जावा, आश्रमामध्ये जाऊन मुलाखती घ्या, लक्षात येईल। आयुष्यभर काबाड कष्ट करून जर जगण्यापुरते जर पैसे नसेल तर आपण काही चुका केलेल्या असतात आणि ते होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्या। आता मला सांगा, GST 10% कमी झालेला आहे। सरकार तुमच्या उत्पन्नातनं 30% घेत होतं, आता 20% घेणार, म्हणजे 29% ऐवजी 18%, 28% ऐवजी। मित्रांनो, आपण नाही ना, सरकारसुद्धा आपल्याकडनं पैसे घेते देश चालवण्यासाठी, परंतु आपण तर सगळेच पैसे, सरकारला तर टॅक्स द्यावाच लागतो, परंतु आपण उरलेले पैसे पण आपण खर्च करून संपवतो। म्हणजे आपली परिस्थिती आपण गंभीर करत असतो। आता तर सरकारी नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही, पगार कमी मिळतो आहे, धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, सगळं माहीत आहे प्रत्येकाला। माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो, त्यासाठी काम करावं लागतं, नाहीतर हे आपल्या कर्मानं वाईट दिवस येतात। आज मला सांगा, प्रत्येकजण पैसे कमवतो आणि पैसे नाहीत, ही अवस्था आहे का नाही? मला सांगा, ही कुणी आणलेली आहे? पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे। पूर्वी 50,000 रुपये टू व्हीलरची किंमत होती, आता 1 लाख रुपये आहे। पूर्वी पेट्रोल 50 रुपये होतं, आता 105 आहे। म्हणजे रेट वाढूनसुद्धा डिमांड वाढलेली आहे। आता सध्या प्रत्येकाचा असा कल आहे की पैसे कमवणे आणि खर्च करणे, एक स्पर्धा लागलेली आहे। बघा, आता दिवाळी येते, तुम्ही बघा, आता सध्या कुठल्याही सणाला किती गर्दी असते। प्रत्येक दुकानात, सोनं चांदी असो, कपड्याचं दुकान असो, फोर व्हीलरचं शोरूम असो, टू व्हीलरचं शोरूम असो, कुठंही मार्केटमध्ये पाऊल टाकता येत नाही। मित्रांनो, एवढा खर्च केला जर पैसे तुमचेच आहेत, परंतु तुम्हाला जागा करण्याचा माझा प्रयत्न आहे। आपण बचत केली पाहिजे। बचत जसं शेतकरी पेरणी करतो, म्हणजे धान्य वाढतं आणि आपल्याला सगळ्याला खायला मिळतं ना। तुम्ही पैसेच नाही ठेवले तर पैसे वाढणारच कुठून? तुमचं वय तर पैसे कमवायचं संपणार आहे। वाईट दिवस गॅरंटेड आहेत। अच्छे दिन आणि बुरे दिन हे आपल्या कर्मानं होतं। सरकारचे अच्छे दिन बुरे दिन वेगळा विषय आहे। मित्रांनो, आपलं कर्मच आपलं चुकीचं जर असेल तर भविष्य कधीच सुधारणार नाही, लक्षात घ्या। आपण किती वाढलो, किती दिवस जगलो ह्याला महत्त्व नाही, आपण कसं जगलो आणि कसं जगत आहोत आणि पुढचे दिवस कसे येणार आहेत हे आपल्याच हातात असतं। बरेच लोक म्हणतात आपल्या हातात काही नसतं। अधिक माहितीसाठी मला फोन करा। LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या, स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या। ओके, थँक्यू।